हॅलो हाय नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते आहे. तर आज फेस टू फेस असा डायरेक्ट ब्लॉग शेअर करते आहे, तुमचं शूट करते आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करते. तर खूप जास्त एक्साइटमेंट आहे. थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की अनप्लॅन होतं सगळं. म्हणजे 2 महिन्यांपासून माहिती होतं की स्कूलची ट्रिप वगैरे जाते आहे, पण माझं कन्फर्म नव्हतं निधीमुळे. काल माझं कन्फर्म झालं की हो मला जायचं आहे दुपारी 12-1च्या दरम्यान. काहीच तयारी नव्हती आणि अचानक अशी गडबड झालेली आहे. आता तीच तुम्हाला सांगते पण, आणि मी पॅकिंग वगैरे पण करते. खरं सांगायचं झालं ना तर मला तुमच्याबरोबर सगळं शेअर करायचं होतं, पण ना झालं असं की मोबाईलचा जो ट्रायपॉड आहे ना तो खराब झालेला होता आणि त्यामुळे मला काहीच पॅकिंग वगैरे केली ना ती काहीच शेअर नाही करता आलं. पॅकिंग वगैरे सगळं झाल्यानंतर ना आपल्या प्रत्येक गृहिणींचं असं असतं की आपल्याला कुठेही जायचं असू दे, रोजचा जॉब असू दे, थोडं 1-2 तासांसाठी मार्केटला जाणं असू दे, घरातलं सगळं आवरूनच आपल्याला बाहेर पडावं लागतं. अगदी तसंच माझं चाललेलं होतं की मला जाण्याआधी सगळं किचन वगैरे क्लीन करून जायचं होतं, कारण माझ्यानंतर माझ्या घरावर ना किचनवर मुळात झुरळांचं राज्य नको, म्हणून मी पूर्ण किचन वगैरे घासून घेतला, गॅस घासून घेतला जेणेकरून तो स्वच्छ राहील. आणि त्याच्यानंतर फ्रीजमधला सगळा सामान जो होता तो आईकडे पोहोचता केला आणि मग मी निघालेली होती. ती मला प्लॅटफॉर्मवर सोडायला आलेली आहे आणि ट्रेनमध्ये बसवल्यावर जाणार आहे. हा ना, कसं वाटतंय तुला मम्मा चालली तर? उदासी नाही, हॅपी हॅपी विदा करायचं, सगळ्यांना हॅपीली बाय करायचं. ठीक आहे, चलो पप्पा आले की. त्यानंतर स्टेशनवर आली आणि मग सगळे 1 बाय 1 प्लॅटफॉर्मवर यायला लागले. सगळे एक येत होते. 2:30 वाजेची आमची ट्रेन होती आणि आम्ही साधारणतः 11 वाजता सगळे घरी पोहोचलो होतो. त्याच्यानंतर जसे होतो तसे होतं सगळे पोहोचले आणि मी तर सांगते 1.5 दिवसात तयार झालेली होती. आणि थोड्या वेळाने मग वाट बघत आमची ट्रेन आलेली. ट्रेनचा प्रवास म्हटला की मला खूप जास्त एक्साइटमेंट असते, कारण तोच एक प्रवास माझ्यासाठी सुखकारक असतो. मला ट्रॅव्हल वगैरे चालत नाही. ट्रेनमध्ये बसलो, आमचा सीट नंबरवर आम्ही सगळे सेट झालो आणि त्याच्यानंतर सगळ्यात आधी मी मस्त असं छोटासा रील काढून घेतला. म्हटलं की चला सगळ्यांबरोबर शेअर करायला मोकळं होईल. दिवसभर असं वातावरण छान होतं आणि मुळात ना जेवढी मजा हिवाळ्यात प्रवास करण्याची असते आणि तेवढी उन्हाळ्यात प्रवास करण्याची नसते. मला हिवाळ्याचं सीझन जे आहे ते प्रवास करायला आवडतं. मागच्या वर्षी पण आम्ही असंच पुण्याला फिरायला गेलो होतो आणि ह्यावर्षी आमचं काहीच निश्चित नव्हतं. आत्ता मी निघाली ती अशी एकटीच निघालेली होती, फॅमिलीला मागे सोडून. थोडं वाईट वाटलं मला निधीला बघून, पण थोड्या वेळाने माझा मूड चांगला झाला. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळ झाली तेव्हा माझे जे कलिग्स होते ना त्या सगळ्यांबरोबर आम्ही मस्त नाच गाणी वगैरे एन्जॉय करत हा प्रवास एन्जॉय करायचा ठरवला. याच्या आधी पण ना आमच्या स्कूलची ट्रिप गेलेली होती, पण मी नाही गेली होती. तेव्हा माझं जाणं कन्फर्म होतं, पण ना माझं असं झालं की निधीने दुखणं काढलं आणि मी गेली नाही. माथेरानला टीचर्स डेला गेलो होतो तेव्हा. पण या सगळ्यांबरोबर ना माझा पहिला एक्सपिरियन्स होता, जो सुरुवातीपासूनच मला चांगलं वाटलं. आणि थोड्या वेळा मला असं खूप निधीची, भरतची, सगळ्यांची आठवण येत होती. पण जसं या सगळ्यांबरोबर एन्जॉय करायला लागलो ना तर थोडं असं छान वाटायला लागलं की चला. आणि मग मी समजवलं की नाही, आपण एन्जॉय करायला आलेलो आहोत ना तर फुल एन्जॉय करायचं, कुठेतरी गोष्टी मागे सोडायच्या. कारण बघा, हा जो वेळ असतो हा परत मिळणार नाही आहे, हे क्षण आपल्याला परत मिळणार नाही आहे. त्यामुळे जगुनी घे जरा, हे मला की जगुनी घे हे क्षण असं मला वाटलं. आणि मग मी फुल टू एन्जॉय करायला सुरुवात केली. मस्त जुन्या गाणी लावलेली होती आणि त्याच्यावर आम्ही ट्रेनमध्येच फिरकायला लागलेलो होतो. 2-3 जण म्हणजे आम्ही जवळजवळ 100+ लोक जात होतो, पण प्रत्येक कंपार्टमेंटला ना सगळे असे वेगवेगळे बसलेलो होतो आणि जो तो ज्याचं त्याचं छान एन्जॉय करत होतं. त्याच्यानंतर 7:30-8 वाजेच्या दरम्यान ना स्किन केअर रुटीनसाठी एक आहेत आमच्यासोबतच्या लेडी मिस, त्यांनी वाईप्स आणलेल्या होत्या, तर एक त्यांनी शेअर केल्या. मग आता ट्रेनमध्ये कुठे आम्ही चेहरा वगैरे धुण्यासाठी जाणार, म्हणून त्यांच्याकडच्या वाईप्स त्यांनी सगळ्यांना दिल्या आणि सगळ्यांनी क्लीन करायला सुरुवात केली, फेस क्लीन. तर ह्या डॉक्टर रशेल जे आहेत ना त्यांच्या व्हायटॅमिन सीच्या वाईप्स होत्या आणि छान होत्या. म्हणजे पटकन असं डस्ट निघाली चेहऱ्यावरची आणि फेस वॉश करायची गरज नाही पडली. आता स्किन केअर करायचं होतं, त्याच्या आधी फेस क्लीन असणं गरजेचं आहे. त्यामुळे हे असं पॉकेट फ्रेंडली आणि ट्रॅव्हलसाठी अगदी छान वाटलं मला. 49 रुपीजला 25 वाईप्स त्याच्यामध्ये होत्या आणि
क्लीन बघा किती छान क्लीन करून दिलेला, म्हणजे त्या वाईब्समुळे चेहरा सगळ्यांचा आमचा छान दिसायला लागलेला होता. आम्ही स्किन केअर केलं आणि मग असंच गप्पाटप्पा करत करत ना सुरतला पोहोचलो. आणि सुरतचं वातावरण असं काहीसं होतं, तर मग म्हटलं की चला छान छान मस्त शूट घ्यावा, छोट्या छोट्या क्लिप, आणि त्या पण तुमच्याबरोबर शेअर कराव्या. बिल्डिंग्स नाही आहे, फक्त जळगावची जी एक महानगरपालिका आहे ना, ती 17 मजली आहे. जे कोणी जळगावचे राहणारे असतील ना त्यांना माहीत असेलच. तर 8:30च्या दरम्यान डिनर आलेला होता. तर पावभाजी होती आणि सुरतच्या पुढेच ही पावभाजी आली. पुलाव होता, रायता होता आणि रसगुल्ला होता. म्हणजे खूप असं टेम्पटिंग दिसत होतं ते जेवण, की कधी खायचं आणि कधी नाही. पण आता बाहेरचं जेवण असल्यामुळे याचा जर खरंच रिव्ह्यू द्यायचा झाला ना, तर पुलाव मला खूप आवडला, कारण स्पायसी होता, तिखट होता, छान मसालेदार होता. आणि पाव ओके टोके होते, भाजी पण ओके टोके होती. रायता मला नाही आवडला, कारण जी दह्याची चव त्याच्यात होतीच नाही, त्याच्यामुळे रायता वगैरे खाल्ला. आणि रसगुल्ला खूप छान होता, गोड होता. असं करत करत सकाळी 8:30-8:45च्या दरम्यान आम्ही जोधपूरमध्ये पोहोचलो. जोधपूरला आल्यानंतर स्टेशनच्या बाहेरच स्कूलकडनं ट्रॅव्हल वगैरे केलेल्या होत्या. त्याच्यानंतर ट्रॅव्हलमध्ये बसलो आणि तिथून आम्ही साधारणतः 1-1.25 तासाच्या अंतरावर आमचं जिथे स्टे करायचं होतं ते हॉटेल होतं, तिथे आम्हाला पोहोचायचं होतं. राजस्थान पहिल्यांदा पाहत होती, मस्त एक्सपिरियन्स वाटला सकाळी सकाळी. आणि मग आम्ही एक चंद्रा ग्रँड म्हणून हॉटेल आहे तिथे पोहोचलो. तर हॉटेलचं जे रूम टूर आहे ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करेल. आणि आता पुढे ज्या काही राजस्थानच्या क्लिप आहेत त्या पण खूप सुंदर आहे. ॲक्च्युली राजस्थान खरंच खूप सुंदर आहे, तर तुम्हीसुद्धा व्हिडिओज नक्की बघा. आल्यानंतर आणि चेक इन झाल्यानंतर ना आम्ही सगळ्यात आधी ब्रेकफास्ट केला. छान होता ओव्हरऑल सगळा ब्रेकफास्ट, आणि हेल्दी होता. मुळात ना हेल्दी होतं सगळं, अनहेल्दी काहीच नव्हतं. त्याच्यानंतर रूम वगैरेमध्ये आलो आणि सगळ्यात आधी ना फ्रेश झालो, कारण ट्रेनचा म्हणजे प्रवास छान झाला, पण कसं आंघोळ वगैरे केल्यानंतर ना खूप फ्रेश वाटतं. मग फ्रेश झाले आणि आत्ता मला करायची होती व्हिडिओ एडिटिंग, म्हणून म्हटलं की चला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो इथेच संपवते आहे. व्हिडिओ आजचा खूप छोटा झालेला आहे मला माहिती आहे, पण काय करणार, आता जसजसा वेळ मिळेल तसं क्लिप्स मी घेते आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न करते आहे. कारण माझं असं की व्हिडिओ शूट करायच्या नादात ना माझं पाहायचं राहिलं नको, पण मी प्रयत्न करते की मी जे बघेल, जे एक्सप्लोअर करेल ना, ते सगळं मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. तर बस आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुढच्याच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.